बाप्पाची PNG ॲड केल्यानंतर मी घेतो एक दुसरा फोटो. त्या फोटो म्हणजे ब्रश बघू शकता. दुसरा ब्रश घेतल्यानंतर त्याचा मी बॅकग्राऊंड डिलीट करतो आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर मी त्याला घेतो आहे अशा प्रकारे त्याला घेतो आहे मी कलर चेंज करून. त्याचा कलर चेंज केल्यानंतर मी घेतो आहे त्याला कोपऱ्यात. हे बघू शकता. असं तुम्ही तुमच्या हिशोबात घेऊ शकता. ओके. असं घेतल्यानंतर डबल मी त्याच्यावर घेतो आहे संकष्ट चतुर्थी जे काय मी लिहिलेलं आहे ते त्याच्यावर घेते. PNG त्याच्यावरती घेते. बघू शकता. असे मी ते PNGचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्याच्या नंतर त्याला कॉर्नर इफेक्ट म्हणजे सफेद कलर दिला आहे. बघू शकता असं. आणि ती इमेज बारका करून त्या व्हाईट ब्रशवर घेतलं आहे. बघू शकता. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. असं एवढं केल्यानंतर बघा बाप्पाची खरोखर आपल्या बाप्पाच्या जो फोटो एक आपण ॲड करतो पण त्यात एक फोटोला किती महत्त्व आहे ते तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर मी माझा धनुष ग्राफिक्स डिझाईनचा लोगो घेतला आहे आणि तो एका कोपऱ्यामध्ये लावला आहे. बघू शकता असं. आणि तुम्हाला जर हे असं बनवायचं असेल किंवा तुम्हाला ते बॅनरचे इफेक्ट किंवा क्वालिटी बघायचं असेल तर धनुष ग्राफिक्स या इंस्टाग्राम पेजवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. बघू शकता त्या फोटोला किती HD दिसते ते. बघू शकता. सॉरी, कृपया माझं काही चुकलं असेल तर माफ करा. माझा फर्स्ट व्हिडिओ आहे त्याच्यामुळे काय आपल्याला एवढं बोलायला जमत नाही.